दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। पाहूया नेमका कशासाठी हा पत्रव्यवहार झालाय। सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। राज्यात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक होऊ घातल्यात। नाशिक लोकसभेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी मुंबईत भेट घेतली। यावर आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचा खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा मिळालाय। आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळा विचारात घेत खासदार गोडसे यांना शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी द्यावी अशा आशयाच्या पाठिंब्याचे पत्र पुरोहित संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलंय। याबाबत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी अधिक माहिती दिली आहे। ब्राह्मण महासंघ कधीही कोणतीही राजकीय भूमिका घेत नाही। आपापल्या आवडीनं आपल्याला पटणाऱ्या राजकीय पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करावं असं आम्ही नेहमीच आवाहन करतो। यावेळेस सुद्धा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण महासंघ म्हणून आमची हीच भूमिका राहील। परंतु छगन भुजबळ या जातीय द्वेष्टा आणि धार्मिक द्वेष्टा उमेदवाराला मात्र आमचा नक्की विरोध राहील। महाराष्ट्रात जातीचं सर्वात घाणेरडं राजकारण करणारे छगन भुजबळ, हिंदू देवदेवतांचे अपमान करणारे छगन भुजबळ, मंदिरांमधल्या शाळेमधल्या मूर्त्या काढून टाका असं म्हणणारे छगन भुजबळ, महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे छगन भुजबळ हे महाराष्ट्रातलं विष आहे असं आम्ही मानतो। आणि हे विष दिल्लीला जायचं नाही किंवा जाऊ देणार नाही। याच्यासाठी फक्त ब्राह्मण समाज असं नव्हे तर खुल्या प्रवर्गातला सर्व समाज सर्वांनी मतदान त्यांच्या विरोधात करावं असं सुद्धा आम्ही आवाहन करतो। आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही। महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये प्रत्येक समाजाचा एक उमेदवार उभा आहे, त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत। परंतु छगन भुजबळांना आमचा विरोध कायम होता आणि कायम राहील। सध्या नाशिक लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार यावरून रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे ही उमेदवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना न देता हेमंत गोडसेंना द्यावी अशी ही मागणी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीनं करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।